जी आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे, हो. तिथे आता अशी परिस्थिती आहे की पूरग्रस्तांना दरडग्रस्तांना. धरणग्रस्तांना तिथे राहण्याची सोय केलेली आहे. हो. म्हणजे माझा मुद्दा असा की त्यांचा देखील प्रश्न सोडवायचा आहे आणि हं, लहान मुलांना जिथे हं. आता बघायला गेलात तर एका खोलीतच सर्व पट तिथे त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र एकाच बसवलं जातं. पटमध्ये त्यांना शिकवावं लागतं, हं. एकाच ह्याच्या खोलीमध्ये. तर त्याच्यासाठी मार्ग काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट आपला गणपती विसर्जन घाट. हं, हा विनायक राऊत साहेब खासदार, माजी खासदार त्यांच्या निधीतूनच तो माझ्या वडिलांच्या प्रयत्नाने तो झाला तिथे. हं, त्याला प्रथमतः त्या रस्त्याचं रुंदीकरण आणि त्या रस्त्याचं डांबरीकरण हे प्रामुख्याने माझं एक मोठं काम असेल. हं. दुसरी गोष्ट कब्रस्तानचा जो आपला रोड आहे, तो डांबरीकरण करून कब्रस्तानच्या तिथे ज्या पावसाळ्यात त्यांना दफनविधी करताना फार मोठ्या अडचणी आहेत. अच्छा. त्या मी म्हणजे प्रत्येक समाजाच्या अडचणी माझ्या डोक्यात आहेत. हं, त्या समजून घेऊन मी त्या माझ्या डोक्यात येऊन माझे पुढचे प्लॅन आहेत, की ह्या मी करू शकतो. हं. म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरून समाजाला विश्वासात घेऊन माझं काम करण्याचा दृष्टिकोन आहे. तसं बघायला गेलं तर पुढे ताराबुद्धवाडीत जो बुद्ध विहार आहे, हं, त्याची डागडुजी करायला हवी. हं, काही ठिकाणी डोंगर वस्ती आहे, तिथे पाकाड्या आहेत, परंतु त्याला लोखंडी रेलिंग नाहीये. हं, ती हं. जर लोखंडी रेलिंग केली तर ज्या ज्येष्ठ म्हातारे ज्येष्ठ नागरिकांना जायला नागरिक आहेत त्रास त्यांना होतो. जरा जाण्यासाठी आधार मिळू शकतो. हं. हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दुसरे भोई समाजाच्या इथे गेलात तर गणपती विसर्जन करतात. आम्ही बघतो तिथे, आम्ही स्वतः हजर असतो. हो, तिथे बघताना पण कधी आता पाऊस कधी जात नाही हो, किंवा हो. असतो. त्यावेळेला असतोच. त्याच्यावेळी तारांबळ होऊ नये, हं, त्यासाठी एखादी चांगली सुशोभित शेड तयार केली, हं, तर तो एक चांगलं काम होऊ शकतं समाजासाठी. साई मंदिराची परिसर असेल, तिथे एक शेड व्हावी. हं, अशी छोटी-मोठी कामं बघायला गेलात तर वार्डात खूप सारी छोटी-मोठी कामं आहेत. हं. ते मी प्रामुख्याने करण्याचा माझा मानस असेल.